आणि आता बातमी आहे कोकण रेल्वे संदर्भात। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। पडणे येथे बोगद्यात पाणी साचल्याने आता परिणाम दिसू लागलाय। रेल्वे रुळावरही पाणी साचलंय, तर अनेक एक्सप्रेस सुद्धा थांबवल्या गेलेल्या आहेत। रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीवर होताना दिसतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव। राजेश, कोकण रेल्वेचं वेळापत्रक मुसळधार पावसामुळे कोलमडलंय, या संदर्भात अधिकची माहिती। हा प्रज्ञा, बरोबर आहे। कारण मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे। पश्चिम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः झोडपत आहे पाऊस। त्यामुळे कुठेतरी या सर्व पावसाचा परिणाम हा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर होताना दिसत आहे। आणि कोकण रेल्वेच्या जे व्यवस्थापक आहे व्यवस्थापनाने आज निर्णय घेतलेला आहे की ज्या एक्सप्रेस आहेत म्हणजे मांडवी एक्सप्रेस असेल किंवा मग सावंतवाडी पॅसेंजर असेल, मडगाव एक्सप्रेस असेल किंवा मग मुंबईची सुटणारी तेजस असेल किंवा मग जनशताब्दी एक्सप्रेस असेल किंवा मग दिवा पॅसेंजर असेल, या सर्वच गाड्यांचे एकतर मार्ग बदलले आहेत किंवा मग या पूर्ण गाड्या रद्द केलेल्या आहेत। कारण गोवा नजीक असलेला जो पेडणे बोगदा आहे, हा पेडणे बोगदा हा त्या रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे पूर्ण रुळ दिसत नाहीये। त्यामुळे रेल्वेला कुठल्या प्रकारचा अपघात होऊ नये किंवा मग कुठल्या प्रकारची आपत्ती येऊ नये त्यासाठी ही काळजी रेल्वे व्यवस्थापनाने घेतलेली आहे। त्यामुळे एकतर वरून पाऊस खूप बरसतोय आणि जर परत पाणी भरलं तर कुठेतरी अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाचं काय म्हणणं आहे, कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल? कारण कोकणाला जाण्यासाठी किंवा मुंबईला परत येण्यासाठीचे जे प्रवासी आहेत ते ताटकळत उभे असतील तिकडे। होय, बरोबर आहे। कारण आता प्रवासी तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच ताटकळत बसलेले आहेत। कारण काल रात्री पाणी भरलेलं होतं, पुन्हा आज सकाळी पाणी भरलेलं आहे। त्यामुळे अनिश्चित काळासाठी हा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। जेव्हा पाऊस कमी होईल किंवा मग रुळावरचं जे पाणी आहे ते पूर्ण कमी झाल्याशिवाय निर्णय पुढचा घेतला जाणार नाहीये। आणि मुळात हा रेल्वे रूळ आहे म्हणजे कोकण रेल्वे ही दरेखोऱ्यातून किंवा मग डोंगरातून किंवा मग प्रसंगी नदीवरून त्याचे ट्रॅक आहेत। त्यामुळे कुठेतरी डोंगरातून पाणी आलेलं सर्व रुळावर येतंय आणि रूळ पूर्णपणे पाण्याखाली जातोय। त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कोणत्या गाड्या थांबवण्यात आल्यात पाहूयात। कणकवलीमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे। कुडाळमध्ये तेजस एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे, तर जनशताब्दी एक्सप्रेसही थांबवण्यात आली आहे। मडगाव वंदे भारत एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे। मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात। मडगाव मांडवी सुद्धा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। बंगळुरू एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। मांडवी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। मडगाव सावंतवाडी रोड पॅसेंजर एक्सप्रेस रद्द करण्यात आली। तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेचं वेळापत्रक चांगलंच कोलमडलेलं पाहायला मिळतंय।